तुम्हाला अगोदरच सांगितलं असं भरपूर आहे महाराज. आता काय करावं, कोंडू कोंडून धरणं जीव ऐका बरं का. वर्णन करावं तेवढं कमी. महाराज वर्णन करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर काय वर्णन करावं महाराज. राजांची निष्ठा ही सामान्य नव्हती बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण एवढा अभिमानाने स्वाभिमानाने का बोलतो त्याचं एकच कारण महाराज. काय कारण आहे बसलेली मंडळी ऐका बरं का. मी सांगत असतो बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाज्या मिळतील. बरोबर आहे का. बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाज्या मिळतील, पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजा होणे नाही महाराज बरं का. आणि माझी विनंती इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती, राजांच्या बरोबर कोणत्याही माणसाची त्या ठिकाणी बरोबरी करत जाऊ नका महाराज बरं का. छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले, त्याच्यानंतर राजे परत होणे नाही महाराज बरं का. अवघड आहे महाराज. लोक कोणालाही कोणाची उपमा देतात महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराज जन्माला आले नाही महाराज. राजांच्या बद्दल काय वर्णन करावं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वर्णन करावं तेवढं कमी. महाराज वर्णन करतात निष्ठा बघायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांची बघावी, निष्ठा बघायची असेल मावळ्यांची बघावी, निष्ठा बघायची असेल छत्रपती संभाजी महाराजांची बघावी. वर्णन करावं तेवढं कमी. म्हणून आपला दुसरा प्रश्न होता हरिपाठामध्ये आहे तरी काय, तर सर्व सारा सार विचार हरिपाठ. महाराज वर्णन करतात सार काय, सार 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 विठोबा नाम तुझे सार. महाराज वर्णन सार काय, सार भगवंताचं नाम आहे. म्हणून सार असणाऱ्या देवाचं नाम चिंतन करा तुम्ही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. किती त्या ठिकाणी किती चिंतन करा, तर एवढं चिंतन करा, एवढं पुण्य संपादन करा. केलेल्या पुण्याचं गणित सुद्धा कोणाला करता आलं नाही पाहिजे. पुण्याची गणना कोण करी. महाराज वर्णन करतात. तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये होणारा फायदा काय, तर कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. जर तुम्ही नित्य नियमाने हरिपाठ केला, नित्य सत्य मिळतं हरिपाठ ज्याशी, आणि कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. जर नित्य नियमाने हरिपाठ केला बसलेली मंडळी, तर काळ नाही, काळाच्या बापाची हिंमत नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची महाराज. जर तुम्ही आम्ही हरिपाठ केला तर काळ आमच्या ताब्यात राहतो, आणि आपण जर हरिपाठ नाही केला तर आपण काळाच्या ताब्यात राहतो. कसं राहतो तुमच्या लक्षात येण्याकरता 2 मिनिटाचा धावत्या वेगात दृष्टांत सांगतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठला. महाराज वर्णन करताना हरिपाठ केला तर काळ आपल्या ताब्यात राहतो, आणि नाही हरिपाठ केला तर आपण काळाच्या ताब्यात राहतो. कसं राहतो बसलेली मंडळी ऐका बरं का. एक मुलगा त्या ठिकाणी बाहेर ओसरीवर उभा आहे, आणि सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ बाबा, आणि घरासमोरून 4-5 माणसं जाताना त्या मुलाला दिसले. 2 माणसं पुढे 2 माणसं पाठीमागे. गुरुजी मध्ये एक माणूस चाललेला आहे, आणि त्या माणसाच्या हाताला बेड्या लावलेले, साकळ्या ठोकलेले. ते दृश्य त्या मुलाने बघितलं, आणि ते दृश्य बघितल्याच्या तुम्ही पाणी राहू द्या आता सध्याच नका देऊ बरं का. सगळ्यात जास्त ताण मला लागलेले ऐका बरं का. मी सांगत असतो ते दृश्य त्या मुलाने बघितलं, आणि ते दृश्य बघितल्याच्या नंतर आपल्या आईला आवाज दिला. आई, हे आई जरा बाहेर आहे. त्या माता माऊलीने विचारलं काय झालं बाळू. बाहेर आहे. झालं काय, बाहेर आहे. ती माता माऊली बाहेर आली, आणि बाहेर आल्याच्या नंतर विचारलं बाळू काय झालं. सांगितलं आई घरासमोरून 4-5 माणसं जाताना दिसत आहेत. 2 माणसं पुढे 2 माणसं पाठीमागे, आणि एक मध्ये जो चाललेला माणूस आहे ज्याच्या हाताला बेड्या लावलेला आहे. हा प्रकार विचारलं नेमका काय प्रकार आहे. त्या माता माऊलीने सांगितलं बाळू पुढे 2 जण आणि पाठीमागे 2 जण आहे ते पोलीस आहेत, आणि मध्ये जो चाललाय ज्याच्या हाताला बेड्या लावलेला तो कोण आहे, चोर आहे. बरोबर आहे का. महाराज हरिपाठ आपण जर हरिपाठ केला तर काळ आपल्या ताब्यात राहतो, आणि हरिपाठ नाही केला तर आपण काळाच्या ताब्यात राहतो. त्याकरता सांगतोय बरं का. आईने सांगितलं काळजी करू नको बाळा, समोरचे 2 जण आणि पाठीमागचे 2 जण पोलीस आहे, आणि मधले जो चाललाय तो चोर आहे. त्या मुलाच्या तेवढंच लक्षात राहा. लहान लेकराची बुद्धी असते महाराज बरं का. तुम्ही लेकराला जेवढं सांगितलं तेवढं त्याच्या ध्यानात राहतो, त्याचे बाकीचा विषय त्याच्या काही डोक्यात नसतो महाराज. त्या मुलाच्या तेवढं ध्यानात राहिलं. पोलिसांच्या मध्ये जो चालतो तो कोण असतो, पोलिसांच्या मध्ये जो चालतो तो कोण असतो, चोर असतो. असाच प्रसंग घडला, आणि काही दिवसाच्या नंतर काही महिन्यांच्या नंतर पुन्हा त्यांच्या गावामध्ये महाराज सकाळची वेळ मुलगा बाहेर ओसरीवर उभा आहे, आणि त्या मुलाने बघितलं घरासमोरून 5-25 माणसं जाताना दिसत आहे. पण ते 5-25 माणसं 10-12 पोलीस आहे, 10-12 पोलीस पाठीमागे 10-12 पोलीस पुढे. पण त्या दिवशी कोणी सामान्य व्यक्ती नव्हता, त्या दिवशी त्यांच्या गावात मंत्री आलेले होते महाराज. आणि ते दृश्य त्या मुलाने पाहिलं, आणि आपल्या आईला आवाज दिला. आई, हे आई जरा बाहेर आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. बाहेर आहे. काय झालं बाळू. बाहेर आहे. झालं काय, बाहेर आहे. ती माता माऊली बाहेर आली, विचारलं काय झालं बाळू. त्या बाळूने सांगितलं आई आज खूप मोठा चोर चाललाय. ती माता माऊली त्या ठिकाणी बाहेर आली, बघितलं महाराज दृश्य पाहिलं. माता माऊलीने सांगितलं बाळू माझ्यापाशी बोललात बोलला, बाहेर कोणापाशी बोलू नको. आपले राहायचे वांदे होतील, खायचे वांदे होतील. पण विचारलं असं का.
त्या दिवशी जो चालला होता त्याच्या हाताला बेड्या लावलेल्या, आणि आज जो चाललाय 10-12 पोलिसाच्या पुढे, 10-12 पोलिसाच्या पाठीमागे, आणि हा वजनात चाललेला. काय प्रकारे त्या मातामौलीने गोड उत्तर दिलं महाराज, बरं का, लक्षपूर्वक आहे का. त्या मातामौलीने गोड उत्तर दिलं. त्या मातामौलीने सांगितलं, गजानन महाराज, त्या दिवशी जो चालला होता तो पोलिसांच्या ताब्यात होता, म्हणजे काळाच्या ताब्यात होता, बरोबर आहे का. आणि आज जो चाललाय, आज पोलीस याच्या ताब्यात आहे, काळ याच्या ताब्यात आहे, बरोबर आहे का. त्या दिवशी हे जर नाही कळलं, सोपं सांगतो, त्या दिवशी जो चालला होता तो रात्री चोरी करत होता. हे कळणारच महाराज, आहे की नाही. अवघड परिस्थिती. आणि आज जो चाललाय हा असं आहे का, बरं का. महाराज वर्णन करतात, जर तुम्ही आम्ही हरिपाठ केला तर काळ आपल्या ताब्यात राहतो, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. सर्व जगाला त्रस्त करणारा काळ तुमच्या आमच्या अंकित राहतो. आणि जर तुम्ही आम्ही हरिपाठ नाही केला तर आपण काळाच्या ताब्यात राहतो. म्हणून महाराज वर्णन करतात, आता ही सावध होण्याची वेळ. नुसते सावध होऊ नका, सावध होऊन काय करा, संतांचं ऐका. नाथबाबा वर्णन करतात, तुम्ही जर संतांचं नाही ऐकलं तर आमचं काय जाणार नाही, पण तुमचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज गोड असणारं वर्णन करतात, सर्वांनी भजन करायचं, टाळी वाजवायची सर्वांनी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सर्वांनी बसले टाळी वाजवा. महाराज वर्णन करतात, आतापर्यंत जे आयुष्य गेले ते गेले, उरलेलं आयुष्य हे भगवंताच्या चरणावर समर्पित करावे. अरे ज्या परिवारावरती तुमचं आमचं प्रेम आहे, ज्या संसारावरती तुमचं आमचं प्रेम आहे, ज्या आईवडिलांवरती तुमचं आमचं प्रेम आहे, महाराज वर्णन करतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि इकडे सोयरी भली महाराज वर्णन करतात, काळाची हे उडी पळेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बापा. म्हणून वेळी सावध व्हा. नाही सावध झाले आमचं काही झालं नाही, पण तुमचं जीवन काही महिन्यामधल्या काही वाजवा. सर्वांनी बसल्या सर्वांनी हा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एक जनार्दनी आमच्या काय जाईल, एक जनार्दनी आमच्या काय जाईल, एक जनार्दनी आमच्या काय जाईल, एक जनार्दनी आमच्या काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोलबोलीत देखा, पिंगळा महाद्वारी पिंगा बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 भागड पिंगा गे, 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 अवगा भागड पिंगा गे. हम वाग्या प्रेम नगरावारे. काय सर्वांनी बसले महाराज गोड असणारे वर्णन करतात, आतापर्यंत जे आयुष्य गेले ते गेले, उरलेलं आयुष्य हे भगवंताच्या चरणावर समर्पित करावे. आता ही सावध होण्याची वेळ आहे. नुसते सावध होऊ नका, तर सावध होऊन काय करत, काही महिला म्हणतात टाळी वाजवा. सर्वांनी एक साथ सर्वांची टाळी वाजली पाहिजे. हा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारे, सावध होऊनी भजने लागा देव करा सत्वारे. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारी
तुम्ही डुगरवाई